आजची मिसा स्वर्गवासी फादर नॅप गोन्साल्विस यांच्या स्मरणार्थ, आईवडील व बहीण यांच्या प्रेमस्मरणार्थ व ख्रिस्तवासी लॉरेन्स डिसोजा यांच्या प्रेमस्मरणार्थ अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. अंधारात चालणाऱ्यासाठी मोठा प्रकाश लाभलेला आहे. आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे. देवाचा पुत्र या जगती आलेला आहे. यशया संदेष्टा आपल्याला सांगत आहे. आज आपण पवित्र मरेचं राणीपद हा सोहळा साजरा करीत आहोत. पवित्र मरेच्या स्वर्ग नयनानंतर 8 दिवसांनी म्हणजे आजच्या दिवशी हा ख्रिस्त सभा सोहळा साजरा करीत आहे. पवित्र मरेच्या सद्गुणांचं अनुकरण करून आपल्याला खऱ्या अर्थानं तिची प्रजा बनण्याचं भाग्य लाभावं आणि आपल्या अडचणी, आपल्या विनंत्या, आपले आभार तिने तिच्या पुत्राकडे मध्यस्थीसाठी रुजू करावे. म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपण पापी आहोत. पवित्र मरेचा सन्मान करीत असताना तिचं अनुकरण करण्यासाठी उणे पडलेलो आहोत. या सर्व पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं देवपित्याकडे क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मुन्मनिती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सरसमर्थ पित्या, तुझ्या पुत्राची माता कुमारी मरिया हिला तू आमची राणी व माता बनवलेस. तिच्या प्रार्थनेच्या साह्यानं स्वर्गीय राज्यात तुझ्या मुलांच्या वैभवात आम्हाला सहभागी कर. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन.
यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्रांची वृद्धी केली आहे, त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सव समयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ्यासमोर आनंद करतात. कारण मिथ्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणाऱ्यांचा सोटा मोडला आहे. युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्याचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहेत. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसेल. तो दावीदच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. सर्व काळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. सर्व काळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवक हो, तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा. येथून पुढे सर्व काळ परमेश्वराच्या नामाला धन्यवाद असो. प्रतिसाद. सर्व काळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाम स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे. त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. प्रतिसाद. सर्व काळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर आमचा देव, जो उच्च स्थळी राजसनारूढ आहे, जो आकाश आणि पृथ्वी ह्यांचे अवलोकन करण्यास लावून पाहतो, त्याच्यासारखा कोण आहे. प्रतिसाद. सर्व काळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. तो कंगाळास धुळीतून उठवतो, गरिबास उकिरड्यावरून उचलतो आणि त्यास अधिपतींच्या, होय आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवतो. प्रतिसाद. सर्व काळ परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. मरिया स्वर्गात घेतली गेली आहे. सर्व दूतांचा गायकवृंद तिचा जयघोष गातात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुद्यांतील एका गावात त्वरेने गेली आणि जखाऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशेबेला अभिवादन केले.
अलिशेबाने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरांतील बालकाने हालचाल केली व अलिशेबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून? पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरांतील बालकाने उल्हासाने हालचाल केली. जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधुभगिनींनो, देवाच्या योजनेला, देवाच्या वचनाला पवित्र मरियेने आपल्या संपूर्ण जीवनामध्ये प्राधान्य दिलं, होकार दिला, संमती दिली. देवदूताने, गॅब्रिएल देवदूताने ज्यावेळेला तिला निरोप दिला त्यावेळेला ती अगदी विनम्रपणे म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत हो. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, कालवारी टेकडीपर्यंत तिची संमती होय आणि होयच होती. जरी ती देवाची माता बनली तरी तिच्या ठाई कमालीचा नम्रपणा आपल्याला दिसून येतो आणि आज सगळ्यात त्याचं अनुकरण अनेक संतांनी केलेलं आहे आणि स्वर्ग राज्यात त्यांना तो मुकुट लाभलेला आहे. अलिशेबेला भेटण्यासाठी पवित्र मरिया त्वरेने गेली. अलिशेबेने तिचं स्वागत केलं. तिच्या उदरांतील बालकाने हालचाल केली आणि अलिशेबा म्हणाली, प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मला मान कोठून? प्रिय बंधुभगिनींनो, जी व्यक्ती नम्र होत असते तिला जे हवं असते ते मिळत असते, असा अनुभव अनेक व्यक्तीने घेतलेला आहे. आज आपण पवित्र मरियेच्या राणीपदाचा सोहळा साजरा करीत आहोत. पोप पायस 12 ह्याने 11 ऑक्टोबरला 1954 राणीपदाचा पहिला सण साजरा केला आणि ख्रिस्त सभेने त्याला संमती देऊन आज सगळ्यात हा सोहळा पवित्र मरियेच्या स्वर्ग नयनाच्या 8व्या दिवसानंतर साजरा केला जातो. त्याला आज आपण अपवाद नाहीत. ख्रिस्त सभेमध्ये जवळजवळ 9 वेळा पवित्र मरियेचे आगळे वेगळे सोहळे साजरे केले जातात. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 1 जानेवारीला देवमाता मरिया सोहळा, 25 मार्चला मरियेला दूताकडून संदेश मिळाला हा दिवस, 31 मेला कुमारी मरियेची एलिझाबेथला भेट जी आता शुभवर्तमानामध्ये आपण ऐकली, 15 ऑगस्टला म्हणजे 8 दिवसापूर्वी आपण पवित्र मरियेचे स्वर्गनयन हा सोहळा साजरा केला. 22 म्हणजे आजच्या दिवशी राणीपद आपण साजरं करीत आहोत. 8 सप्टेंबरला पवित्र मरियेचा जन्मदिन, त्याचे आपण 9 दिवस
नवेना करून खूप तयारी करत असतो, आध्यात्मिक तयारी. 15 सप्टेंबरला दुःखी माता हिचं स्मरण केलं जातं. 21 नोव्हेंबरला प्रिय बंधुभगिनींनो, धन्यकुमारी मरीचं मंदिरात समर्पण, जसं आपल्याला देखील समर्पित केलं 40व्या दिवशी देवळात, तसं तिला देखील समर्पित केलं. आणि 8 डिसेंबरला पवित्र मरीचे निष्कलंक गर्भसंभव असं एक ख्रिस्त सभा वर्षांतून 9 सोहळे साजरे करीत आहे. पवित्र मरीला अनेक नावानं संबोधिलं जातं. कृपा माता, दया माता, फातिमा माता. आपण पवित्र मरीला दया माता म्हणून संबोधून जवळजवळ 400पेक्षा अधिक वर्षापासून तिच्या आश्रयाखाली आपण वावरत आहोत. तिच्या प्रेमाचा, मध्यस्थीचा अनुभव घेत आहोत. पवित्र मरीच्या विनंतीमालेमध्ये अनेक बिरुद आहेत. त्यापैकी 13 बिरुद राणी म्हणून संबोधून तिला आळवण्यात येते. देवदूतांची राणी, अधिपितरांची राणी, भविष्यवाद्यांची राणी, प्रेषितांची राणी, रक्तसाक्ष्यांची राणी, वर्तन साक्ष्यांची राणी, कुमारीची राणी, सर्व पावित्र्यांची राणी, मूळ पापापासून संभवलेली राणी, स्वर्गात सदैव नेलेली राणी, पवित्र मालेची राणी, कुटुंबाची राणी आणि शांततेची राणी. प्रिय बंधुभगिनींनो, या जगामध्ये अनेक राण्या होऊन गेल्या. त्याच्यापैकी ही राणी, ही स्वर्ग आणि पृथ्वीची राणी, जगावेगळी अगदी नम्रतेने जीवन जगली आणि इतरांना जगण्यासाठी प्रेरणा दिली. मग आपण तिची लेकरं असताना तिचं अनुकरण करण्यासाठी आपण का उणे पडावं? प्रेमांजली या पुस्तकामध्ये पवित्र मरीची विनंतीमाला आहे. 214 आणि 215 या पानावरती राणीपदाचा उल्लेख केलेला आहे. ते आज आपण उघडूया आणि आपल्या रोजरीच्या वेळी या राणीपदाचा ज्या संतांनी अनुभव घेतलेला आहे, आपण देखील त्या राणीपदाचा अनुभव घ्यावा आणि तिच्या सद्गुणांचं अनुकरण करण्यासाठी आपल्याला पवित्र मरीचे राणीपद याचा स्पर्श सातत्याने तिच्या पुत्रांनी करावा. म्हणून या बलिदानामध्ये आणि दया माऊलीच्या नवेनामध्ये आपण विशेष प्रकारे आपल्यासाठी आणि गरजवंतासाठी प्रार्थना करूया. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा.
आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभो, कुमारी मरियेच्या सणाच्या दिवशी आम्ही तुला आमच्या ह्या भेटी व प्रार्थना अर्पण करीत आहोत. परिपूर्ण बली म्हणून स्वतःचे अर्पण करणाऱ्या ख्रिस्तानी तुझ्या राज्यांतील शांती व प्रेम जगात पसरावे अशी आमची तुझ्याकडे प्रार्थना आहे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचं स्मरण करताना आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती करावी. हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करीत असताना तिचे आभारगीत मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरलेला आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आलेला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळवली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केलंस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारांतील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येवो. ही दानं आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतोनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताच्या विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकविल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सरसंकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्यतेची कृपा कर. तू नित्यजी असून सदा स्पर्ध राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकृपा, त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. तुझ्या दृढ श्रद्धेबद्दल तुला धन्यवाद असोत, कारण प्रभूने तुला दिलेल्या अभिवचनाची पूर्णता होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वर्गीय अन्न सेवन केलेलं आहे. कुमारी मरेचा सण साजरा करणाऱ्या आम्हाला एक दिवस तुझ्या सार्वकालिक भोजनात सहभागी कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. पावसासाठी प्रार्थना. हे परमेश्वरा, पावसाळा हा तू मानवजातीला दिलेला फार मोठा आशीर्वाद आहे. यावर्षी पिण्यासाठी, शेतीवाडीसाठी आणि इतर गरजासाठी आम्हाला भरपूर पाऊस पाणी दे. या पावसाच्या हंगामात व्यवस्थितपणे पाऊस पडू दे, अशी प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पैत मरे देवाचे माते, आम्हा पप्पासाठी विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या आमेन. दया माते, आम्हासाठी विनंती कर. दया मातेचा नोवेना. दया माता मरिया माता, सुंदर निर्मळ प्रेमळ माता. दया माता मरिया माता, सुंदर निर्मळ प्रेमळ माता. देव माता मरिया आई, देव माता मरिया आई, तूच मुझी कृपा माई, तूच मुझी कृपा माई. दया माता मरिया माता, सुंदर निर्मळ प्रेमळ माता. नवीनाची प्रार्थना. हे दयावंत माते, तो दयेचे आगर आणि करुणेचा सागर आहेस. गेली अनेक शतके तू आमचा सांभाळ करतेस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकांची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे सतत संरक्षण करतेस. तू श्रद्धेची आदर्श आहेस. आम्ही आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक चढउतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र शाळेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशाचा दीप उजळू दे. मोहापासून आमचं संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव.
नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये तू देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये तू देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये तू देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे दया माते आम्हासाठी विनंती कर. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लावण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.